स्मिता, सगळ्यात आधी खरं तर आपण ही अपडेट दिलेली आहे की पोलिसांच्या गोळीबारात या रोहित आर्याचा मृत्यू झालेला आहे। त्याच्याकडे काही शस्त्र सुद्धा असल्याची माहिती पोलिसांनी दिलेली होती। ज्या वेळेला या रोहित आर्याने अनेक व्हिडिओ हे बनवलेले होते, ते त्यांच्या पालकांना पाठवले होते। पालकांनी त्यावेळेलाच त्याने असं म्हटलेलं होतं की या सगळ्या मुलांच्या जीवितात जर काही झालं तर त्याला मी जबाबदार राहणार नाही। सरकारनं काही महत्त्वाचे मुद्दे माझे ऐकून घेतलेले नाही आहेत आणि त्यामुळेच अशा पद्धतीचं टोकाचं पाऊल उचलावं लागत आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये एक गोष्ट स्पष्ट होती की या सगळ्या मुलांना रेस्क्यू करणं, त्यांना सुरक्षित बाहेर काढणं हे सगळ्यात मोठं चॅलेंज पोलिसांसमोर होतं। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे वारंवार आपल्याकडे काही शस्त्र असल्याचा उल्लेख सुद्धा रोहित याने केलेला होता आणि त्यामध्येच सुरक्षेच्या कारणास्तव ज्या पद्धतीनं पोलिसांनी ॲक्शन घेतली त्याला कुठेतरी रिॲक्शन रोहितकडनं येत होती आणि त्यामध्येच या झटापटीमध्ये एन्काउंटर झाल्याची माहिती प्रामुख्याने समोर येते। अजूनही पोलिसांनी याबाबतची अधिकृत घोषणा जरी केलेली नसली तरी सुद्धा ही अतिशय महत्त्वाची अपडेट आपल्याला म्हणावी लागेल। या संपूर्ण परिसरामध्ये सध्या तणाव हा वाढलेला आहे। सर्व मुलांना आता एक एक करत जवळच्या रुग्णालयामध्ये नेण्यात आलेला आहे। तिथे त्यांची तपासणी केली जाईल, त्यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला जाणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या सगळ्या मुलांच्या प्रकृतीची तपासणी झाल्यानंतरच त्यांना आपल्या पालकांच्या स्वाधीन केलं जाणार आहे। कोणत्याही मुलाला कोणत्याही पद्धतीचा त्रास होऊ नये याकरता सुद्धा विशेष काळजी घेतली जाणार आहे। त्यामुळे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये आता ही सगळी मुलं पोलिसांनी नेलेली आहेत। आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये रोहितनं कशा पद्धतीनं मुलांना वेठीस धरलं, कशा पद्धतीनं त्याच्या घरामध्ये हा सगळा त्याने बनाव रचला, याही बाबतीतला तपास आता सुरू झालेला आहे। आपण आजूबाजूला जर बघाल तर या संपूर्ण परिसरामध्ये प्रचंड मोठ्या संख्येनं पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे। काही वेळापूर्वी आपण पोलिसांशी सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये संवाद साधण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीची ही सगळी घटना आहे अतिशय तणावपूर्ण घटना आहे आणि म्हणूनच आपण बघतोय की पोलिसांनी सुद्धा अजूनपर्यंत अधिकृतपणे या एन्काउंटर बद्दल कोणतीही घोषणा केलेली नाही। जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्यामध्ये रोहित याने आपल्या प्रमुख मागण्या या मांडलेल्या होत्या, परंतु या मागण्या मांडत असताना जी मुलं एक खोटा बनाव रचण्यात आलेला, ज्या बनावामध्ये विशेष करून ऑडिशन्स आहेत आणि अशा पद्धतीचा बनाव रचत या लेकिन मुंबई पुलिस को दाद देनी पड़ेगी कि उन्होंने 17 बच्चों को बचाया। जब ये पूरी घटना हुई उस समय आप कहाँ पर थे और जब आप यहाँ पर पहुँचे तब आपने क्या कुछ देखा? बच्चे अभी कहाँ पर है? बच्चों को रेस्क्यू कर दिया? अभी हम लोग जब आए थे तब बच्चे अंदर ही थे। वो आदमी भी जो आर्या करके था वो भी अंदर ही था। क्रिमिनल जो भी था वो भी अंदर ही था, लेकिन जब पुलिस वाले ने हम लोग को अंदर नहीं जाने दिया, पुलिस वाले ने अपना काम किया और उनको बाहर लिया। पहले जो आर्या करके आदमी है ना उनको बाहर लिया, उसके बाद अभी बच्चे लोग को अभी सेफ निकाला है। जो आदमी था अंदर जिसने वीडियो बनाया और जिन्होंने बच्चों को अपहरण किया, वो क्या इस समय मौजूद है अंदर? उसको निकाल नहीं, उसको निकाल के पुलिस स्टेशन लेके गए, कि बच्चों के साथ हॉस्पिटल लेके गए क्योंकि उसको कुछ लगा है। लगने की बात आपने कही, बच्चों के साथ कुछ हाथापाई हुई है? क्योंकि आपने कहा कि जो बच्चों लोग के साथ हाथापाई हुई कि नहीं बच्चों लोग ही बोल सकते हैं, क्योंकि अंदर कुछ कैमरा नहीं था। कुछ केमिकल या कोई गन वगैरह कुछ बरामद किया गया? गन भी था, उसके पास केमिकल भी था। ठीक है, थैंक यू सो मच। आपका एक बार नाम दोबारा करें। मेरा नाम मंदा राठौड़। ठीक है, थैंक यू। तर सगळ्यात मोठी घडामोड म्हणावी लागेल, पोलिसांच्या गोळीबारामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते। ऑडिशनच्या नावाखाली या मुलांना एकत्र बोलवलेलं होतं, त्यांना डांबून ठेवलेलं होतं। जवळपास 17 मुलं यामध्ये होती आणि या सगळ्या 17 मुलांचा जीव जो आहे तो धोक्यात होता आणि यावेळेला पोलिसांनी कारवाई केली, पोलिसांवरती गोळीबार केला आणि त्या गोळीबारामध्ये पोलिसांकडून जो गोळीबार झाला त्यामध्ये रोहित आर्य याला सुद्धा गोळी लागली आणि त्यात त्याचा मृत्यू झाल्याची माहिती सध्या समोर येते। पवईमध्ये सगळं हे नाट्य घडलेलं आहे। पवईमध्ये मनोरुग्ण रोहित आर्याने मुलांना डांबून ठेवलेलं होतं। कृष्णा आवटी आमचे प्रतिनिधी सध्या आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। कृष्णा, खरं तर या सगळ्या गोळीबारामध्ये रोहित आर्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते, मात्र महत्त्वाची गोष्ट अशी की त्यात तो मी एकटा नाही असंही म्हटला होता। या संदर्भात काही महत्त्वाची अपडेट आहे का? लहान मुलांना जे आहे ते ऑडिशनच्या नावाखाली डांबून ठेवलं होतं त्याचा जो आहे तो मृत्यू झालेला आहे आणि एकंदरीत